नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबवण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो. पोटात गेलेली विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावरून विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होत असते. फूल कितीही सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधाचे होते. माणूस कितीही मोठा झाला तर कौतुक त्याच्या गुणांचे, विश्वासाचे होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि जीवनातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागतं. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. स्वामी भक्तांनो, जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा, कोणीतरी तुम्हाला शोधत येईल. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्यांचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावीच लागत असते. विश्वास हा एक आरशासारखा आहे, एकदा का तो तुटला तर त्यात तुम्ही पुन्हा आधीसारखे दिसणार नाहीत. माऊली म्हणतात, तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष आहे. वाणी आणि पाणी जपून वापरा. वाणीमुळे तुमचा वर्तमान व पाण्यामुळे तुमचा भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे. सुखात 100 भेटतात, पण दुःखात एकमेव भेटत नाही. जो संकटात सोबत राहतो तोच चांगला मित्र असतो. मी शब्दांपेक्षा कृतींवर जास्त विश्वास ठेवते. कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा होत नाही, तर अनुभव, नाती, मान, सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जात असतात. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, प्रतिभा परमेश्वराकडून मिळते, म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक राहा. प्रतिष्ठा समाजाकडून मिळते, म्हणून समाजाचे आभारी राहा. परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडून मिळतो, त्यापासून मात्र तुम्ही सावध राहा. नेहमी स्वतःसोबत पैज लावा. जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल आणि हारलात तर अहंकार हारेल. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवी, कारण ओळख ही क्षणभरासाठी असते, तर जपणूक आयुष्यभरासाठी असते. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार देखील राहत नाहीत. भूक आहे तेवढी खाणी ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणी ही विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हीच आपली संस्कृती. मित्र नावाचं जीवन सत्य आयुष्यात असलं की नैराश्य नावाचा विकार होत नाही. माऊली म्हणतात, कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं. दुनिया कशी का असेना, आपण मनाने इतके चांगले राहायचं की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे. जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं, जो अज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं, पण जो अभिमानी, गर्विष्ठ आणि स्वतःचाच शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही. त्याला फक्त वेळच समजावून सांगू शकते. विश्वास मागून मिळत नसतो, तो कमवावाच लागत असतो. ज्यांचा विश्वास सरड्याच्या रंगाप्रमाणे बदलतो त्यांचा विचार कोणी का करावा. परिस्थिती कशीही बदलो, त्यांचा कायम तुमच्यावरच विश्वास असतो, त्यांचाच विचार कायम तुम्ही करावा. स्वामी भक्तांनो, ज्ञान, पैसा, विश्वास तिघे चांगले मित्र असतात. प्रेम पण खूप असते, पण एक वेळ अशी येते की तिघांना वेगळे व्हावे लागते. तिघे एकमेकांना प्रश्न विचारतात, कोण कुठे जाणार. ज्ञान म्हणतो, मी मंदिर, मस्जिद, चर्च, विद्यालयामध्ये जाणार. पैसा म्हणतो, मी मोठ्या महालात आणि श्रीमंत लोकांकडे जाणार. पण विश्वास शांत राहतो. दोघेजण शांत राहण्याचे कारण विचारतात. विश्वास म्हणतो, मी एकदा निघून गेलो तर परत कधीच नाही येणार. लक्षात असू द्या, चांगल्या सवयी लावून घेणं खूप कठीण असतं, पण त्यासोबत चांगलं जगणं खूप सोपं असतं.
आणि वाईट सवयी लावून घेणं अगदी सोपं असतं, पण त्यासोबत जगणं खूपच कठीण असतं. माऊली म्हणतात. स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. आयुष्यभर कोणी जगण्याचं कारण विचारत नाही, पण मृत्यू झाल्याच्या दिवशी सगळेजण विचारतात, कसा काय मेला? नशिबाचंच कुठे कुठे चुकते. मन अपसणूक कुणाकडे झोकते. फसवणूक तेच करतात मनाची, ज्यांच्यावर आयुष्य उधळलेलेच असते. लक्षात असू द्या, प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळच व्यक्त करू नका, कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखांवर मीठ चोळत असतात. छोट्या गोष्टी मोठ्या बदल दर्शवतात. 1. दयाळूपणा दाखवणे. 2. नेहमी वेळेवर पोहोचणे. 3. नवीन स्किल्स शिकणे किंवा स्किल्स शिकणे. आपले ध्येय लिहून ठेवणे. चूक असेल तर ती कबूल करणे. बोलताना चेहऱ्यावर हास्य ठेवणे. आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ घालवणे. मदत केल्यानंतर थँक्यू म्हणणे. एखादी चांगली सवय आत्मसात करणे. जितकं जास्त मी नवीन माणसांना भेटते, तितकं जास्त माझं माणुसकीपेक्षा जास्त प्रामाणिकच असतात. कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचंच असतं. बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. मनाच्या इतक्या जवळ राहा की नात्यात विश्वास राहील, इतक्याही दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल. संबंध ठेवा नात्यात इतका की जरी आशा जरी संपली तरीही नाते मात्र कायम राहील. कुठलेही नाते टिकवण्यासाठी त्या नात्यात एकमेकांच्या चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावे. यामुळे नाते टिकतच नाही, तर ते अजून फुलत असते. माणूस स्वतःहून चुकीचा कधीच वागत नाही, पण कधी कधी परिस्थिती त्याला चुकीची वागायला भाग पाडत असते. जीवन जगताना जगायचा विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व आहे त्याच्यावर जळत असतं. लक्षात असू द्या, जे भांडल्यावर कधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे, तर त्यांनी आपल्या माणसांवर केलेलं प्रेम गमावण्याची भीती वाटू नये म्हणून. आयुष्यात खूप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे येतात आणि जातात, पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात. हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात, ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रूंना पुसत असतात. भले माझ्याशी सर्वजण वाईट वागले तरी चालतील, पण मला तसं वागता येणार नाही, कारण घरातल्यांनी सांगितले की नाती जोडायला शिका, तोडायला नाही. काहीच नसते तेव्हा अभाव नडतो, थोडेसे असते तेव्हा भाव नडतो. जीवनातील एक कडू सत्य आहे, जेव्हा सगळं असतं तेव्हा स्वभाव नडत असतो. हसवणारे हसवत राहतात, रडवणारे रडवून जातात, निभवणारे निभवत राहतात, सोडणारे सोडून जातात, मनात घर करणारेच पारखं करून एकटं टाकून जातात. खरं तर नाते तोच लोक तोडतात जे मतलबी असतात. चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत, पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जात असतात. स्वामी भक्तांनो, कोणाच्या नजरेत चांगले बनण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि आपल्या कर्मावर तुम्ही किंवा कामावर तुम्ही फोकस करा. जीवन हे असंच असतं, थोडंसं सोसायचं, बरंचसं भोगायचं असतं. ओल्या पापण्या मिटून ओठांनाही हसायचंच असतं. सुखाबरोबर दुःखालाही झेलायचं असतं. स्वतःचं विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचं असतं. जीवन हे असंच असतं. आपल्याला जे लोक आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका. आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवायला तुम्ही शिका. फूल कितीही सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधाचे होते. माणूस कितीही मोठा झाला तर कौतुक त्याच्या गुणांचे आणि विश्वासाचेच होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने नाती जन्मभर टिकून राहत असतात. जीवनात तुम्हाला ज्या लोकांपासून त्रास झाला अशा लोकांचा आभार व्यक्त करायला शिका, कारण त्याच लोकांमुळे आयुष्यात कसं वागायचं आणि कसं जगायचं हे अचूकपणे आपल्याला शिकायला मिळत असतं. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. माऊली म्हणतात, आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा, कारण सत्य जरी कडू असलं तरी ते कधी धोका देत नाही. जेव्हा तुमची जवळची माणसं तुमच्यावर रागवायची बंद होते. माऊली म्हणतात, प्रॉब्लेम्स एकमेकांच्या
किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण त्या समजून घेणारी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात नसते. साप घरावर दिसला की लोक त्याला दगडाने मारतात, पण तोच साप शिवपिंडावर दिसला की त्याला दूध पाजवतात. तात्पर्य हाच आहे, लोक सन्मान तुमचा नाही, तर तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करत असतात. अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कोणाचा तरी हात शोधत असतो आणि आपलाही हात असाच कोणाला तरी हवाच असतो. 4 पैसे हातात आले म्हणून लगेच हवेत उडू नका, कारण हवेत उडालेला पाळापाचोला हवेने साथ सोडली की लगेच घिरट्या घालत जमिनीवरच आदळत असतो. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास असावा समाधानाचा, तरच आनंद मिळेल तुम्हाला खऱ्या जीवनाचा. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, तीच आपल्याला यशस्वी करत असतात. अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. एक, कोणाचं ना ऐकल्यानं आणि दुसरं, सर्वांचं ऐकल्यानं. इथं खोट्या लोकांना सगळा बाजार काबीज केलाय. परिणामी खऱ्या लोकांचं मरण केले जातंय आणि खोट्या लोकांना डोक्यावर घेऊन मिरवलं जात आहे. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. धाडसी माणूस भीत नाही आणि भिकारी माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्या हिंमत त्यालाच किंमत. सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या. लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात. कधीकधी आपले गप्प राहणे पण समोरच्याला सांगण्यासारखे असते की त्यांनी आपल्यासोबत चांगले नाही केले. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं काही व्यवस्थित होईल. नाती मोठी नसतात, तर ती सांभाळणारी माणसे मोठी असतात. स्वामी भक्तांनो, रस्ता कितीही खड्ड्यांनी किंवा दगडांनी भरलेला असला तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो. परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणे कठीण होते. मनुष्य बाहेरच्या आव्हानांनी नाही, तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होत असतो. लक्षात असू द्या, चांगल्या माणसांची परीक्षा कधी घेऊ नका. ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत, पण शांतपणे निसटून तुमच्या आयुष्यातून निघून जात असतात. या जगात वावरताना एक गोष्ट नक्कीच करावी. माणसाने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला खूप जपावं, जिव्हाळ्याने. नंतर जीवनाच्या प्रवासात जेवढे चांगले व्यक्ती भेटतील ते शेवटपर्यंत साथ देतील आणि जेवढे वाईट असतील ते अनुभव देऊन जात असतील. आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात जर आपण फायदा शोधत राहिलो तर समाधानासारख्या सुखाला मुकावेच लागेल. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे. वाईट दिवस आल्यावर कधी खचून जाऊ नका आणि चांगले दिवस आल्यावर कधी घमंड करू नका, कारण दोन्ही दिवस जगण्यासाठीच आलेले असतात. फक्त कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक अशी व्यक्ती सोबत असावी, जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल. लक्षात असू द्या, माऊली म्हणतात, आपली सकाळ भारी. मदत करण्याची जिद्द पाहिजे. अडचणीत आपले असो किंवा परके, माणुसकीच पाहिजे. सर्वात दुःखी कोण आहे? तर पाण्यातला मासा, कारण पाण्यातच राहायचं असल्यामुळे त्याच्या डोळ्यात येणारं पाणी कृष्णाला कळत नाही. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हरणारच असं नाही. अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होत असतो. कोणताच माणूस कधीही डगमगला नसता जर आपल्या माणसांनीच आपल्या माणसांचा पाय खेचला नसता. लक्षात असू द्या, आपल्या कर्तृत्वाची उंची मोठी असेल तर तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावाच लागत असतो. लोक आपल्याशी कसे वागतात किंवा आपल्याबद्दल काय बोलतात हे आपण बदलू शकत नाही. आपण त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे मात्र आपल्याच हातात आहे. आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते. मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात. जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तोच खरं जीवनात यशस्वी होत असतो. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, 2 तोंडांची माणसं माझ्या खूप डोक्यात जातात, कारण कुठला चेहरा सगळ्यात आधी कानफडावा हे समजत नाही. जी माणसं रागावतात नेहमी खरी असतात, कारण खोटारड्यांना नेहमीच हसताना पाहिलं आहे. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात. लक्षात असू द्या, माऊली म्हणतात, जीवन म्हणजे एक उघडं आकाश, जिथे विचारांची भरारी उंच आहे. खास सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचं प्रत्येक क्षण सुंदर आणि महान आहे.
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता. लाईफ तुमची आहे, संघर्ष तुम्हालाच करायचा आहे, बाकीचे फक्त मजा बघणार. तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं असतं. आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा. कारण की आपण नसल्यावर सर्वात फरक कोणाला पडतो ते ओळखा. बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिका. कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलंच असतं. आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुखवाल, पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की दुसऱ्याला दुखवाल. माऊली म्हणतात, एकाच एकाच गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायमच चालू ठेवावे. मनुष्याने केलेल्या परिश्रमाचं खरं बक्षीस त्याला काय मिळालं हे नसून त्या परिश्रमाने तो काय बनला हे आहे. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतःच चांगले व्हा, कोणीतरी तुम्हाला शोधत येईल. स्वामी भक्तांनो, योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात. दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले आहोत हे सांगितले तर प्रगती आपली निश्चितच आहे. माऊली म्हणतात, एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य नक्कीच बदलू शकतं. अडचणीच्या वेळेत सगळ्यांना मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत जातो, सगळंच व्यवस्थित होईल. झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते. संकटावर नेहमी चालून जा, कारण ज्या भीतीचा आपण सामना करत नाही ती आपली मर्यादा होऊन जात असते. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात. पराभवाने माणूस कधीच संपत नसतो, तो तेव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न करणं सोडत नसतो. आयुष्यात स्वतःचा इंटरेस्ट घ्यावा लागतो, तरच त्या सर्व गोष्टींचा आनंद अनुभवायला मिळतो. नाहीतर या जगात एकही नवीन गोष्ट अनुभवता येणार नाही. धन दौलत तर जगात अनेक लोक सोडून जातात, परंतु जो नाव सोडून जातो तोच खरा धनवान होत असतो. लक्षात असू द्या, आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देतो. आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेला क्षण जगायचे हे आपणच ठरवायचे असते. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने ऊब दिली ते घरटं कधीही विसरू नये. स्वामी भक्तांनो, आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस म्हणून जोडता आलंच पाहिजे. पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं, म्हणूनच की काय पाणी लाकडाला बुडू देत नाही, अगदी आपल्या आई-वडिलांप्रमाणे. माऊली म्हणतात, मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच करून सांगतील. जुना इतिहास घोकण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करणे गरजेचेच असते. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, आजचा विचार, चुकीचे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण या लोकांना नेहमीच योग्य धडा शिकवलाच जात असतो. कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं. जीवन कठीण आहे, पण अशक्य नाही. माऊली म्हणतात, माणसाची वागणूक बघून समजतं की त्यांच्या जीवनात आपली किंमत काय आहे ते. झाडासारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधी तुम्ही विसरू नका. जगातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे विश्वास गमावणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे विश्वास मिळवणे आणि विश्वास टिकवणे देखील कठीणच. या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरा आयुष्य जगत असतो. आपल्या चुका वाढत चालल्या की समोरचा माणूस दूर होत जात राहतो. प्रत्येक चूक माफ करायला समोरच्या इतका उदार मनाचाही नसतो. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो. आयुष्य म्हणजे पत्त्यांचे खेळ. चांगली पाने मिळवणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव मारणे यावरच यश अवलंबून असते. माझा जन्म कुठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच मी सुखी करू शकते. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, माऊली म्हणतात, पूजा करायच्या आधी विश्वास ठेवायला शिका, बोलायच्या आधी ऐकायला शिका, खर्च करायच्या आधी कमवायला शिका, लिहायच्या आधी विचार करायला शिका, हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरण्याच्या आधी जगायला शिका. भव्य विचार हाच सुगंधासारखा असतो. आयुष्यात एकटा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची आपल्याला किंमत कळत नाही. माऊली म्हणतात, लक्षात असू द्या,
विजयाची भावना मनातून यायला हवी. समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजयीच झालो असं कधी नसतं. जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसावर किंवा गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता तुमचं लक्ष ध्येयावर केंद्रित करत जा. माऊली म्हणतात, एक सुंदर जीवन फक्त घडत नाही, ते दररोज प्रार्थना, नम्रता, त्याग आणि प्रेमाने तयार केलेलं जात असतं. येणारी प्रत्येक वादळे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नसतात, तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठीच असतात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या तुम्ही मागे लागा. स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणे. लक्षात असू द्या, आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. जगावे जसे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल. कोणाशीही प्रेम करणे सोपे आहे, पण प्रेम टिकवणे असे की तोडणे अवघड होईल. माऊली म्हणतात, नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते. गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे ही सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते. माणूस जेवढा आजाराने थकत नाही, त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होत असतात. पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. अहंकार, बुद्धिहीनता आणि मतलबी हे खोकोल आपल्या माणसांना बनवत असतात. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. काळजी करणारी माणसे मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याजवळ आहेत हे समजायला जास्त भाग्य लागत असतं. प्रकाश आला की अंधार निघून जातो, हवा आलं की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जात असतात. मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध नाही करू शकत, कारण मी त्यांच्यासाठी खासच आहे. ते मला चांगलेच ओळखतात. लक्षात असू द्या, इगो कधी चांगला नसतो, तो कमी ठेवायचा. जास्त वाढत गेला तर लोक आपल्याला इग्नोर करायला लागतच असतात. सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे, कारण या मार्गावर गर्दी कमी असते. स्वामी भक्तांनो, कोकिळेचा मंजूर सुरांनी, फुलांची हळूवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ही सकाळ आपलं स्वागत करत आहे. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, जीवन हे स्वतःला शोधणे नाही, जीवन म्हणजे स्वतःला तयार करणे असे असते. माऊली म्हणतात, न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधीकधी नशीबसुद्धा हारते. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच. लक्षात असू द्या, लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा घाबरून फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळात प्रेक्षक आवाज करतो, खेळाडू नाही. खेळाडू फक्त जिंकायचेच असते. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात. स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.